वेलकम टू टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण ते महत्त्वाचे 10 जिल्हे बघणार आहोत ज्याच्यामध्ये जागा जास्त आहे। विशेष म्हणजे जागा जास्त असल्यामुळे कोणकोणत्या अभियोगधारकांसाठी या जिल्ह्यांमध्ये संधी असणार आहे, कोणाकोणाला जास्त स्कोप आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व अभियोगधारकांसाठी जे आहे या जिल्ह्यांमधून जागा येणार आहे, स्पेशली झडपीच्या। ठीक आहे, मग मनपा नपाच्या तर येणारच आहे आणि सोबत खाजगीच्या सुद्धा जागा या जिल्ह्यांमधून जास्त येणार आहे। पण असे जिल्हे तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामध्ये वॅकन्सी जास्त आहे आणि स्कोप कोणाकोणाला आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला म्हणजे व्हिडिओ सुरू करण्या अगोदरच व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर सगळ्यात पहिले बघा कोणकोणते जिल्हे आहेत। पहिला जो जिल्हा आहे तो आहे रायगड। रायगडमध्ये वॅकन्सीज आहेत जवळपास 971। 80% पद भरतीसाठी मान्यता आहे, त्यानुसार जागा येतील। आता रायगडचे जे जागा आहे, रायगडमध्ये एक स्पेशल गोष्ट अशी आहे की रायगडमध्ये कोणत्या अभियोगधारकांना जास्त स्कोप आहे तर बघा, जर तुमचं डी एड आहे, वर्ग 1 ते 5 साठी तुम्ही अप्लाय करताय तर चांगल्या वॅकन्सीज रायगडमधून येणार आहेत। नंतर TET1 TET2 म्हणजे वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी स्कोप आहे। जर तुमचं आरक्षण आहे, रिझर्वेशनसाठी जे काही उमेदवार एलिजिबल असतील, म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बघा, समजा 100 जागा आल्या एखाद्या कास्टसाठी, तर त्या कास्टमध्ये सुद्धा रिझर्वेशन असतं, आडवं रिझर्वेशन, ज्याला समांतर आरक्षण आपण असं म्हणतो। ठीक आहे, म्हणजे काही जागा महिलांसाठी, माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अपंग, अनाथ यांच्यासाठी जागा राखीव असतात। तर अशा उमेदवारांना खूपच स्कोप आहे, त्यांच्यासाठी या जागा ज्या आहेत या जिल्ह्यामधून खूप जास्त जागा ज्या आहेत येणार आहेत। नंतर आहे उर्दू आणि इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जागा या जिल्ह्यामधून येणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा स्कोप आहे। आणि मॅथ आणि सायन्स आणि लँग्वेजचे जे विद्यार्थी आहेत ते मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, तुमच्यासाठी जागा ज्या आहेत या जिल्ह्यातून चांगल्या येतील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 11वी 12वी आणि 9वी 10वीचे विद्यार्थी, तुम्ही वाट बघताय तुमच्यासाठी जागा कुठून येणार आहे, तर या जिल्ह्यामधून जास्त जागा येणार आहे खाजगीच्या। आणि तुमच्यासाठी फक्त तुमचा स्कोर चांगला पाहिजे आणि तुमची विशेष म्हणजे तुमच्या सब्जेक्टला डिमांड पाहिजे। तुमचा सब्जेक्ट कोणता आहे त्यानुसार तुमचं 9वी 10वी आणि 11वी 12वीला सिलेक्शन होऊ शकतं। आता दुसरा जो जिल्हा आहे तो आहे गडचिरोली। मी तुम्हाला अगोदर पहिले जिल्हे सांगतो, नंतर सांगतो कोणाकोणाला जास्तीत जास्त संधी आहे ते सगळं सांगणार आहे मी। आणि हां, बाकीच्या अभियोगधारकांना सुद्धा संधी आहे, कारण का जर समजा जागा जास्त आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये 1000+ जागा आहे, तर त्या जागेमध्ये सगळ्या विषयाच्या जागा येणार, सोशल सायन्सच्या सुद्धा येणार, लँग्वेजच्या सुद्धा येणार, मॅथ सायन्सच्या सुद्धा येणार, वगैरे 1 ते 5च्या सुद्धा येणार, 6 ते 8च्या सुद्धा येणार, आणि सोबत उर्दू मिडियमच्या, इंग्लिश मिडियमच्या, मराठी मिडियमच्या सुद्धा येणार, सगळ्यांसाठी जागा येणार। त्याच्यामुळे सगळ्या मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी चांगली आनंदाची बातमी आहे। आणि 9वी 10वी आणि 11वी 12वीसाठी फक्त एवढं आहे की जिल्हा परिषदेचे किंवा मनपा नपाच्या कमी येतील, पण खाजगीच्या जागा जास्त येतील 9वी ते 10वीसाठी आणि 11वी 12वीसाठी। ठीक आहे, आता दुसरा जो जिल्हा आहे तो आहे गडचिरोली। गडचिरोलीमध्ये सुद्धा वॅकन्सी चांगल्या आहे, 1000 पेक्षा जास्त वॅकन्सीज गडचिरोलीमधून येणार आहे आणि त्या झडपीच्या जवळपास। तिसरा जिल्हा जो आहे तो आहे यवतमाळ। वॅकन्सीज आहेत जवळपास 750 वॅकन्सीज, म्हणजे चांगल्या प्रमाणात वॅकन्सीज या जिल्ह्यामध्ये आहे। चौथा जिल्हा जो आहे तो आहे रत्नागिरी, कोकण विभागामध्ये येणार जिल्हा। वॅकन्सीज आहेत जवळपास 850 आणि 550, आणि याच्यामधून जवळपास 80% पद भरतीसाठी जागा येऊ शकतात। पुढचा जिल्हा जो आहे तो आहे नाशिक। नाशिकला तुम्ही चांगल्या प्रकारात तुम्हाला जागा माहीत आहे, नाशिकमध्ये 1111 जागा होत्या, पण इथं जागा आहे जवळपास 1095च्या आसपास जागा रिक्त आहे आणि 80% पद भरतीनुसार त्या जागा येतील। तर नाशिक चांगला जिल्हा आहे तुम्हाला जर शिक्षक पद भरतीसाठी निवड करायची असेल तर। आता मी तुम्हाला एकूण जिल्हे किती सांगितले, 1 2 3 4 5। ठीक आहे, आता अजून एक जिल्हा आहे तो आहे भंडारा। भंडारामध्ये 850 वॅकन्सीज आहेत, 6वा जिल्हा आहे हा। नंतर 7वा जिल्हा जो आहे तो आहे कोल्हापूर। कोल्हापूरमध्ये 1000+ वॅकन्सीज आहेत। नंतर आहे सिंधुदुर्ग, कोकण विभागामध्ये येणारा आणखी एक जिल्हा, त्याच्यामध्ये 1020 एवढी पदसंख्या रिक्त आहे, त्याच्यानुसार जागा पवित्र पोर्टलवर येतील। आणि नंतर आहे 9वा जिल्हा अमरावती जिल्हा, 700+ वॅकन्सीज आहेत, पेसा नॉन पेसा जागा याच्यामध्ये आहेत, आदिवासी विभाग आहे। नंतर गोंदियामध्ये जे आहेत 500+ वॅकन्सीज आहेत। अजून एक महत्त्वाची गुड न्यूज अशी आहे की अमरावती किंवा भंडारा किंवा चंद्रपूर, गडचिरोली किंवा यवतमाळ असे जे जिल्हे आहेत याच्यामधून पेसाच्या जागासुद्धा येणार आहेत। आणि विशेष म्हणजे आदिवासी विभाग जे आहेत त्यांच्या ज्या शाळा आहेत तिकडे जास्त आहेत, आणि 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या स्कूलसुद्धा आहेत। ठीक आहे, झडपीच्या, तर त्याच्यामुळे 4 जागा ज्या आहेत अशा जिल्ह्यामधून जास्त येतील, तर त्यांनासुद्धा फायदा जो आहे या शिक्षक पद भरतीमध्ये तुम्हाला होणार आहे। जर तुम्ही आदिवासी विभागाचा जो GR होता, तुम्हाला माहिती आहे आदिवासी विभागाच्या जागा येण्यासाठी नवीन शासन निर्णय आलेला आहे की आदिवासी विभागाच्या जागा या आश्रमशाळा आहेत त्यांच्यासुद्धा जागा पवित्र पोर्टल मार्फतच भरण्यात येणार आहे। तर अशा जिल्ह्यांमधून त्या जागा येणार आहेत। ठीक आहे, मी जे तुम्हाला आता 2-4 जिल्हे जे सांगितले त्यांच्यामधून। ठीक आहे, आता बघूया स्कोप कोणाकोणाला आहे।
तर सगळ्यात पहिला जास्त स्कोप आहे, म्हणजे ॲक्च्युली पहिले एक गोष्ट सांगून देतो, सर्व अभियोगधारकांसाठी या जागा या जिल्ह्यामधून येणार आहे. ठीक आहे, प्रत्येक वर्गाच्या, प्रत्येक मिडियमसाठी, प्रत्येक वर्गासाठी आणि विशेष म्हणजे सर्व कास्टसाठी, जेवढ्या काही कास्ट असतील त्या सगळ्या कास्टसाठी जागा येणार आहेत. आता सगळ्यात तरी अजून बघूया की अजून कोणाला प्रायोरिटी जास्त आहे. तर सगळ्यात पहिले जे उमेदवार आहेत ते आहे वर्ग 1 ते 5. वर्ग 1 ते 5 साठी जागा जास्त येणार आहे. डी एड किंवा DLED असेल तुमचं तर वर्ग 1 ते 5 साठी चांगली आनंदाची बातमी आहे की जागा जास्त येणार आहेत. नंबर 2, BEd धारक जे आहेत आणि ज्यांचा पेपर 2 पास आहे मॅथ आणि सायन्समधून, अशा उमेदवारांना स्कोप आहे वर्ग 6 ते 8 साठी. तिसरं, ज्यांनी आरक्षण घेतलेलं आहे, जर तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे समांतर आरक्षण, त्यावेळेस तुम्ही आरक्षणाचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला या शिक्षकपद भरतीमध्ये होणार आहे आणि अशा ठिकाणी तुम्हाला स्कोप जास्त आहे. आता पुढे आहे महिला उमेदवार. जर तुम्ही महिला आहात तर त्यावेळेस तुम्हाला जास्त संधी असणार आहे शिक्षकपद भरतीमध्ये. नंतर आहे माजी सैनिक आणि खेळाडू. तुमचा स्कोर कितीही असला तरीसुद्धा तुम्ही जर माजी सैनिक खेळाडूमध्ये येता तर त्यावेळेस तुम्हाला शिक्षकपद भरतीमध्ये संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. पुढचे जे उमेदवार आहेत ते आहे अंशकालीन. अंशकालीन उमेदवारसुद्धा मिळत नाही किंवा मग पुढचे त्याच्या समोरचे उमेदवार जे आहेत ते आहेत अपंग. जर तुम्ही हँडिकॅप आहात किंवा अंशकालीनमध्ये येत आहे तर त्यावेळेस तुमचा मेरिट जो आहे खूप कमी येणार आहे. तुम्हाला सुद्धा जे आहे या ठिकाणी स्कोप आहे. नंतर आहे उर्दू आणि इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत ते आणि मराठी मीडियम. मराठी मीडियमच्या उमेदवारांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी असणार आहे, पण तुम्ही मराठी मीडियममध्ये येता पण मग तुमची कास्ट कोणती आहे त्यानुसार, जर तुम्ही ST प्रवर्ग, EWS, VJ किंवा SBC किंवा SC तर याच्यामध्ये जर येत आहे तुम्ही, किंवा OBCमध्ये मॅथ सायन्सवाले किंवा मग कोणत्या तरी कास्टमध्ये येत आहे पण तुमच्या कोणती ना कोणती गोष्ट स्ट्रॉंग आहे, एक तर सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे, टेटचा स्कोअर चांगला आहे, किंवा तुमच्या कास्टमध्ये उमेदवार संख्या कमी आहे, किंवा तुम्ही अशा जिल्ह्यांना प्रिफरन्स देत आहे जिथे स्पर्धा कमी आहे, तर त्यावेळेस तुमची निवड शिक्षकपद भरतीमध्ये होऊ शकते. ठीक आहे. आता पुढचे जे आहेत ते आहेत उर्दू मिडियमसाठी आणि इंग्लिश मिडियमसाठी स्पेशली इथे वॅकन्सी जास्त येणार आहे आणि इथे तुम्हाला स्कोप जास्त असणार आहे. मराठी मिडियमच्या जागा ज्या आहेत अशा जिल्ह्यांमधून जास्त येणार आहे, वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8 त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नंतर आहे मॅथ आणि सायन्स आणि लँग्वेज. 6 ते 8 साठी मॅथ आणि सायन्सच्या जागा चांगल्या येतील या जिल्ह्यामधून आणि लँग्वेज विषयाच्या जागासुद्धा या जिल्ह्यामधून चांगल्या येणार आहेत. अंडर ग्रॅज्युएट टीचरच्या जागा ज्या आहेत UGT त्या जागासुद्धा या जिल्ह्यामधून चांगल्या येणार आहे. आणि सगळ्यात शेवटी 11वी-12वीसाठी जर तुम्ही ट्राय करताय तर त्यावेळेस मात्र तुम्हाला 11वी-12वी कॉमर्स, 11वी-12वी आर्ट किंवा 11वी-12वी सायन्स, तर कोणत्या वर्गासाठी तुम्ही एलिजिबल आहात, कोणत्या वर्गाला अप्लाय करणार आहात त्यानुसार तुम्हाला संधी असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत्या आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तर हे प्रमुख 10 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त व्हॅकन्सीज पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये पवित्र पोर्टलवर. आणि जर या जिल्ह्यांना तुम्ही पसंतीक्रम दिले किंवा प्रिफरन्स दिले तर त्यावेळेस निवड होण्याची शक्यता जास्त आहे. आणि कोणकोणत्या अभियोगधारकांना जास्त संधी आहे या जिल्ह्यांमध्ये, कोणाला स्कोप जास्त आहे आणि बाकीच्या अभियोगधारकांना सुद्धा संधी आहे, सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुमचा अभिप्राय कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.